की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला 20 लाख घरेही मंजूर करण्यात आलेली आहेत। 13,29,678 घरांची घोषणा आणि मागील 6,37,089 घरे म्हणजेच एकूण एका वर्षात 19,66,767 घरेही मंजूर करण्यात आलेली आहेत। जर मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रति लाभार्थी अनुदान किती असणार आहे, लाभार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे जाणून घेऊयात। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून द्या। तर मित्रांनो, आपण सगळ्यात आधी आता बघणार आहोत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे जे अनुदान आहे ते किती असणार आहे। तर मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना याचे अनुदान 1,20,000 आणि डोंगरी भागात 1,30,000 रुपये असणार आहे। जर मित्रांनो तुम्ही डोंगरी भागामध्ये असणार तर तुम्हाला डोंगरी भागाचं डोंगरी सर्टिफिकेट काढून घेणे आवश्यक आहे। ते तुम्हाला तहसील कार्यालय किंवा तुमच्या जवळील सेतूमध्ये मिळून जाईल। आता आपण पुढे जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याची लाभार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारे करण्यात येईल। तर मित्रांनो, सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेली यादी, सदर लाभार्थी यादी ग्रामसभेत ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली जाणार आहे। लाभार्थी निवड प्रक्रिया करताना प्राधान्यक्रम यादीतील लाभार्थ्यांची निवड करतेवेळी खालील निकषांच्या गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत। तर त्यामध्ये सर्वप्रथम 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजेच ज्या कुटुंबामध्ये 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसतील। त्यानंतर येणारे मित्रांनो, महिला कुटुंब प्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब। त्यानंतर 25 वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर असलेले कुटुंब। त्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे। आता इथे बघू शकतात मित्रांनो, सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो,
यामध्ये सर्वप्रथम जो पहिला पॉईंट आहे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यांचे अर्ज सर्वात पहिल्यांदा स्वीकारले जातील. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा या क्रमाने ही यादी स्वीकारली जाईल. आता आपण बघू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना जी आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत. तर मित्रांनो, आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि विद्युत बिल असणे गरजेचे आहे. त्यानंतर मनरेगाचे जे जॉब कार्ड असेल ते सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक पासबुक छायाचित्र प्रत म्हणजेच बँक पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना जी आहे त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे. तर मित्रांनो, याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळचे ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती इथे तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, खूप असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.